गडिंग्लजमध्ये आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। 62 वर्षीय एका महिलेचा मृतदेह हा आढळलेला असून या मृतदेहाच्या तोंडामध्ये रुमालाचे बोळे घातल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात असून गडिंग्लज शहरामध्ये एक खळबळ उडालेली आहे, एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। तर त्या 62 वर्षीय महिलेचं नाव आहे शोभा धनवडे। या शोभा धनवडे या गडिंग्लज संकेश्वर रोडवर जो कचरा डेपो आहे या कचरा डेपोच्या शेजारी राहत होत्या। पत्ती आणि त्या राहत होत्या। काल सायंकाळी 4 वाजल्यापासून त्या बेपत्ता होत्या आणि त्यांचा शोधाशोध चालू होता आणि पहाटे 8-8:30च्या दरम्यान शोधाशोध चालू असताना त्यांच्या मुलाला तो मृतदेह हा मेटाच्या मार्गाकडून शेंद्रे रोडला आयत्या मार्गाकडे जाणारा जो रोड आहे त्याच्या बाजूलगत एक विहीर आहे, त्या विहिरीच्या काठावर हा जो मृतदेह हा आढळून आलेला होता। त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला आणि पोलीस पथक हे तिथे दाखल झालेले होते। त्याचबरोबर आपण सकाळपासून पाहिलं की वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस तपास घेत होते, कारण का त्या मृतदेहाच्या तोंडामध्ये बोळे आढळून आलेले होते। त्यानंतर त्या महिलेच्या अंगावर जे दागिने होते ते दागिने देखील त्या महिलेच्या अंगावरून काढून घेण्यात आलेले होते। त्यामुळे सोने हिसकवण्याच्या उद्देशाने, चोरी करण्याच्या उद्देशाने असा घातपात झाला आहे का अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। त्याशिवाय जी विहीर होती त्या विहिरीच्या तिथे त्यांना ढकलल्यानंतर तो मृतदेह हा पूर्ण विहिरीमध्ये देखील गेलेला नव्हता। तो मृतदेह हा झाडाला तो अडकून बसलेला होता। त्यानंतर चप्पल जी होती ती चप्पल त्याच विहिरीच्या बाजूला समोर दिसून येत होती। त्यानंतर रुमाल एक बाजूला दिसून येत होता। हे सगळं पाहिलं तर हे शंकास्पद वाटतं। त्यामुळे हा नेमका घातपात आहे की नेमकं काय आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत। सकाळपासून आपण पाहिलं तर ही घटना घडल्यानंतर मोठा पोलीस फाटा हा त्या विहिरीच्या ठिकाणी आपल्याला दिसून येत होता। तत्काळ येथील पोलीस निरीक्षक अजय सिंदकर असतील, पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले असतील आणि त्यांची टीम ही तिथे रवाना झालेली होती। त्यानंतर निकेश खातमाडे पाटील जे की अप्पर पोलीस अधीक्षक आहेत यांनी देखील तिथे घटनास्थळी भेट दिलेली आहे। त्यानंतर जे नागरिक आहेत त्या घराच्या आजूबाजूला त्यांची देखील या खातमाडे पाटील यांनी चौकशी केलेली आहे। त्यानंतर LCPचं पथक देखील ते रवाना झालेलं आहे। याशिवाय श्वान पथक देखील आलेलं होतं। श्वान पथक देखील येऊन आल्यानंतर श्वान पथक हे ज्या ठिकाणी मृतदेह आढळला त्यानंतर तो अवघ्या 10 मीटर अंतरापर्यंत श्वान हे गेला आणि त्यानंतर ते घुटमळ्यात आलं। फॉरेन्सिक लॅबची टीम देखील इथे आणण्यात आलेली होती। हा सर्व तपास हा पोलिसांच्या मार्फत चालू असून पोलिसांच्याकडून CDR SDR सुद्धा माहिती घेण्यात येत आहे, कारण मोबाईल कव्हर होता तो मृतदेहाच्या ठिकाणी सापडण्यात आलेला होता। त्यामुळे त्यापासून CDR किंवा SDR मिळाल्यावर काही ट्रेस लागतो का या पद्धतीने पोलिसांची तपास चालू आहे। एकंदरीत आज पाहिलं तर सकाळी हा मृतदेह आढळला। कालपासून त्या शोभा धनवडे ह्या बेपत्ता होत्या। 62 वर्षीय महिला आहेत त्या आणि आज हा मृतदेह अशा अवस्थेत आढळल्यामुळे एक संशय व्यक्त केला जाते घातपाताचा आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांचा तपास चालू आहे। एकंदरीतच हा जो प्रकार घडलेला आहे त्यामुळे गडिंग्लज शहरामध्ये एक खळबळ माजलेली आहे आणि अशा वयस्कर लोकांना टार्गेट केले जाते। यामुळे एक गडिंग्लज शहरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि आजचा झालेला हा प्रकार खूपच धक्कादायक असून पोलीस काय तपास करतात याकडेच आता गडिंग्लजकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे।